तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला आहे। हा गुजरात टायटन्सचा IPLमध्ये सर्वात मोठा पराभव ठरला आहे। तर चेन्नई सुपर किंगने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेटवर 206 धावा केल्या होत्या। चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 46 तर रवींद्रने 20 चेंडूत 6 चौकार 3 षटकारांसह 46 धावा केल्या। त्यानंतर आलेल्या शिवम दुबेने केवळ 23 चेंडूत 2 चौकार 5 उत्तुंग षटकारांसह 51 धावांची खेळी केली। तर शेवटच्या षटकात आलेल्या रिझवीने 2 जबरदस्त अशा षटकारांसह 14 धावा केल्या। या सर्वांच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे चेन्नई सुपर किंगने 20 षटकात 206 धावा केल्या होत्या। 207 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ केवळ 143 धावांपर्यंतच पोहोचू शकला। गुजरात टायटन्सने 8 विकेटवर 143 धावा केल्या। गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक साई सुदर्शनने 37 धावांची खेळी केली। तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंगच्या गोलंदाजांनी जबरदस्त अशी गोलंदाजी केली। दीपक चहरने 2, मुस्तफिजुर रहमानने 2 तर तुषार देशपांडेने 2 विकेट घेतल्या। या सर्वांच्या गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटन्सला केवळ 143 धावांवरच रोखले। तर यासह चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटन्सला सर्वात मोठा धक्का देत 63 धावांनी विजय मिळवला। तर या विजयासह चेन्नई सुपर किंग पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 वरती आली आहे।